नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया कांदा लसूण मसाला. अगदी 1 ते 2 महिने टिकणारा, त्याचप्रमाणे अगदी ताजा, छान चवीचा असा इथं आपण कांदा लसूण मसाला बनवत आहोत. या मसाल्यामुळे आपल्या भाज्यांना गावरान चव तर येतेच, पण भाज्या छान चविष्ट, दाटसर, घट्ट अशा होतात. इथं 3 कप मी आपला रोजच्या वापरातला मसाला घेतलेला आहे. आता हा जो मसाला आहे, हा कांदा लसूण मसाला नाही आहे, फक्त पावडर आहे. पावडर म्हणजे थोडक्यात आपला काळा मसाला असतो, तो मी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते पहा. पाव किलो कांदे छान उभे पातळ चिरून घेतले. 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 4 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 1 वाटी कोथिंबीर आणि 200 ग्राम खोबरं इथं घेतलेलं आहे मी. पहा इथं आता हे खोबरं छान उभं पातळ चिरून घ्यायचं आणि खमंग असं हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हा जर मसाला तुम्ही करून ठेवला तर अगदी 2 महिन्यासाठी बाहेर ठेवलात तरी छान टिकतो. फ्रीजमध्ये ठेवलात तर 6 महिने छान टिकतो. पण वरती ठेवलात, बाहेर ठेवलात तर 2 महिने टिकतोच. त्याचबरोबर ताजा असा मसाला आपल्याला भाज्यांना वापरता येतो. तर इथं 2 चमचे तेलावरती आपल्याला हे खोबरं आहे, हे छान खमंग खरपूस परतून भाजून घ्यायचं आहे. जेवढे हे जिन्नस तुम्ही खमंग असे भाजून घेणार, व्यवस्थित खरपूस भाजून घेणार, तेवढा हा मसाला छान टिकतो. खराब होत नाही किंवा या मसाल्याला वासही येत नाही. तर इथं पहा हे खोबरं आहे, हे चांगलं असं लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता काही वेळेला काय होतं, वर्षभरासाठी टिकवण्यासाठी आपण कांदा लसूण मसाला डंकातून कुटून आणतो. पण इथं तसं न करता आपल्याला हा ताजा मसाला 1 ते 2 महिने टिकेल असा घरच्या घरी आपण बनवू शकतो. तर हे पहा इथं खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता हे खोबरं आपण काढून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही छान सोनेरी कलरवरती खरपूस असं हे खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं की आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. पाव किलो कांदा इथं घेतलेला आहे मी. पाव किलोमध्ये मिडियम साईजचे 3 ते 4 कांदे येतात. छान असे पातळ आपण जो बटाट्याचा स्लायसर असतो, वेफर्स बनवायचा, त्या बटाट्याच्या स्लायसरने तुम्ही हे कांदे छान पातळ किसून घेऊ शकता. आणि इथं पहा हा कांदा आपल्याला एक मिडियम गॅसवरती अगदी 7 ते 8 मिनटासाठी छान असा सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचा आहे. पहा इथं गॅस मिडियम ठेवलेला आहे. 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि तेलावरती हा कांदा मी छान भाजून घेत आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही कांदा लसूण मसाला करून पाहिला तर खरंच अप्रतिम चवीचा हा मसाला तर होतोच. त्याचबरोबर भाज्यांना एक छान अशी गावरान चव येते आणि जास्तीचे मसाले घालायची आपल्या भाज्यांना गरज पडत नाही. फक्त तुम्ही 2 चमचे कांदा लसूण मसाला कोणत्याही उसळींना किंवा रस्सा भाजीला जर घातला तर भाजी छान चवदार होते. पहा इथं हा कांदा मी छान असा खमंग खरपूस परतून घेत आहे. पूर्ण लालसर होईपर्यंत कांदा परतायचा. इथं कोणतेही जिन्नस आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहेत. जर कच्चे राहिले किंवा त्यात पाणी राहिलं तर आपला मसाला खराब होऊ शकतो. म्हणून काय करायचं, जेवढे होतील तेवढे छान खमंग असे लालसर परतून घ्यायचे आहेत हे मसाले. खोबरं तर तुम्हाला दाखवलं मी. खोबरं खरपूस असं परतून घेतलं. त्याचबरोबर हा कांदाही आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 चमचे तेलावरती कांदा परतून घ्यायचा आपल्याला. दमट हवेच्या वरती म्हणजे अगदी जिथं समुद्र किनारपट्टी आहे अशा ठिकाणी काही वेळेला कांदा लसूण मसाला वर्षभर टिकत नाही. तर त्या लोकांसाठी तुम्ही हा अगदी 2 महिन्यासाठी ताजा मसाला करून 1 ते 2 महिने तुम्ही हा वापरू शकता. तर इथं पहा हा छान असा आता कांदा आपला परतून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता जो आपण काळा मसाला केलेला आहे, मसाला पावडर, त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले मिक्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या कांदा लसूण मसाल्यासाठी गरम मसाल्याची गरज पडत नाही. कारण जी पावडर आपण काळा मसाल्याची करून घेतली त्याच्यामध्ये सगळे अगदी 24 प्रकारचे गरम मसाले घेऊन आपण तो मसाला बनवलेला आहे. तुम्हाला जर माझा सातारा स्पेशल काळा मसाला पाहायचा असेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर इथं पहा अगदी 2 ते 3 गड्ड्या मी लसणाच्या घेतल्या, छोट्या मिडियम साईजच्या, आणि त्या सोलून घेतलेल्या आहेत. 25 ते 30 पाकळ्या इथं लसणाच्या आहेत ह्या. पहा इथे खोबरंही खमंग परतून घेतला, पण लसूणही डाग पडेपर्यंत परतून घेतला. त्याचबरोबर आलं आणि 1 वाटी कोथिंबीरही आपल्याला तेलावरती तळून घ्यायची आहे. जास्ती नाही, अगदी 100 ते 150 ग्राम तेलावरती हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत.
पहा इथं 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. पूर्ण पाणी निथळून घ्या कोथिंबिरीचं आणि मग ही कोथिंबीर आपल्याला मसाल्यासाठी वापरायची आहे. पूर्णपणे कोथिंबिरीचं मॉइश्चर जाईपर्यंत अगदी हे आलंही चांगलं सुक्कं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. आता हे सगळे मसाले आपण काढून घेऊया आणि मिक्सरला याची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने हा मसाला घरच्या घरी तयार होतो. तुम्हाला विकत आणायची गरज नाही आणि फार छान चवीचा हा मसाला होतो. पहा इथं एवढ्या साहित्यामध्ये जे आपण जिन्नस घेतले आहेत, मसाले घेतले आहेत, तेवढ्यामध्ये आपला 1 किलो मसाला आरामशीर होतो. तर इथं पहा थोडं खडे मीठ घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे मी आणि हे खडे मीठही आपल्याला मसाल्यासाठी वापरायचं आहे. आता हे मसाले सगळे आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. लसूण दाखवते मी तुम्हाला. डाग पडेपर्यंत आपल्याला लसूण परतून घेतला. तर कोथिंबीर आणि आलंही आपल्याला छान तेलामध्ये परतून घेतलं. कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतून घेतला. त्याचबरोबर खोबरंही छान असं लाल होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. आणि जेवढे हे जिन्नस आपण खरपूस व्यवस्थित भाजून घेऊ तेवढा आपला मसाला चवदार होतो आणि टिकतोही भरपूर. आता आपण खोबरं सुरुवातीला बारीक करून घेऊया मिक्सरला आणि त्याचबरोबर हा कांदा आणि खोबरं एकत्र करायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ घालायचं आणि इथं पाण्याचा वापर अजिबातसुद्धा करायचा नाही. बिलकुलसुद्धा पाणी न वापरता हे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आपण इथं करून घेतलं थोडंसं मीठ टाकून. आता जो आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर आहे तेही घेऊया आणि अशा प्रकारे हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. पाहू शकत असाल इथे छान अशी पेस्ट करायची आहे. पाणी अजिबातसुद्धा या मसाल्याला वापरायचं नाही. बिना पाण्याचा हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि जी आपण काळ्या मसाल्याची पावडर घेतली त्या पावडरमध्ये हा मसाला आता आपण मिक्स करून घेऊया. पहा इथं कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आपण ह्या काळा मसाल्याच्या पावडरमध्ये मिक्स करायचं आहे. थोडंसं खडे मीठ घेऊन हे मसाले तुम्ही छान असे मिक्सरला बारीक करू शकता. आणि हे पहा आता मी हाताने मिक्स करत आहे. मला सवय आहे. पण तुम्हाला हाताने जर मिक्स करता आलं नाही तर ग्लोव्ज घाला किंवा मग एखाद्या पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने हा मसाला एकसारखा करून घ्या. अगदीच नाही जमलं तर हे पूर्णपणे सगळा पावडर मसाला त्याचबरोबर हे जे वाटण आहे ते मिक्सरला घ्या आणि मिक्सरला सगळे मसाले एकसारखे पुन्हा फिरवून घ्या. पहा इथं मसाल्याचा कलर किती छान दिसतो आहे आणि इतका छान सुगंध घरामध्ये सुटलेला आहे कांदा लसूण मसाल्याचा. मी नेहमी माझा कांदा लसूण मसाला अशा पद्धतीने करून ठेवते. वर्षभराचा मसाला मी घरामध्ये जो आपला काळा मसाला आहे पावडर मसाला तो करून ठेवते आणि जसा मला हवा तसा कांदा लसूण मसाला घरामध्ये मिक्स करते. आता हा जो 1 किलो मसाला मी केलेला आहे हा मसाला आरामशीर अगदी 5 ते 6 महिन्यासाठी छान असा बाहेर जरी ठेवला तरी टिकतो. फ्रीजमध्ये ठेवला तर आणखीन जास्ती दिवस टिकतो. तर हे पहा इथं छान असा आपला कांदा लसूण मसाला खमंग असा कांदा लसूण मसाला तयार आहे. वजन दाखवते मी तुम्हाला. 1 किलो 16 ग्रॅम झालेला आहे. म्हणजे जवळजवळ जर भांड्याचं वजन सोडता हा 950 ग्राम आपला मसाला तयार झालेला आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण बाहेर 1 किलो मसाला विकत आणायला गेलो तर भरपूर पैसे जातात. पण घरामध्ये जर तुम्ही घरच्या साहित्यामध्ये घरामध्ये जर हा मसाला केला तर कमीत कमी खर्चामध्ये हा तयार होतो आणि त्याचबरोबर भाज्यांना फार छान चव येते या मसाल्यामुळे. अगदी तुम्ही व्हेज भाज्या आणि नॉनव्हेज भाज्याही फार छान पद्धतीने या मसाल्यातून करू शकता. आणि अशा प्रकारे कांदा लसूण मसाला करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.